आज मंगळवार 21 जुलै 2026. आज तुरीच्या बाजारामध्ये काही ठिकाणी मोठे बदल पाहायला मिळत आहेत. पण सर्वात नेमका जास्त दर कोणत्या बाजार समितीमध्ये मिळाला आणि कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीची घसरण पाहायला मिळालेली आहे, पहा सविस्तर माहिती चॅनलच्या माध्यमातून. पण विनंती आहे मित्रांनो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा, कारण असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती अकोला. लाल तुरीला आवक आलेली आहे 1115 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 7000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 8150 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8250 रुपये. नंतरची बाजार समिती आहे चोपडा. लाल तुरीला आवक आलेली आहे 9 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे तुरीला 7611 रुपये. सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा 7611 रुपये. पुढील बाजार समिती पैठण. पैठणला तुरीला आवक आलेली आहे 2 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 7800 रुपये. सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा 7800 रुपये मिळालेला आहे. यानंतरची बाजार समिती आहे उदगीर. उदगीर या ठिकाणी 650 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर मिळाला तुरीला 8100 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 8300 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8501 रुपया. नंतरची बाजार समिती आहे औसा. लाल तुरीला आवक आलेली आहे 14 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 7450 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7609 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7801 रुपया. नंतरची बाजार समिती आहे बाळापूर. बाळापूर या ठिकाणी लाल तुरीला आवक आलेली आहे 256 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 7000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7700 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7900 रुपये. नंतरची बाजार समिती आहे मित्रांनो काटोल. या ठिकाणी आवक आलेली आहे 50 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 7100 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7650 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7891 रुपये. नंतरची बाजार समिती बार्शी. बार्शी या ठिकाणी तुरीला आवक आलेली आहे 9 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7600 रुपये. सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा 7600 रुपये मिळालेले आहे. नंतरची बाजार समिती आहे उदगीर. उदगीर या ठिकाणी तुरीला आवक आलेली आहे 450 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8051 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 8250 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8450 रुपये. मित्रांनो, असे दररोजचे तुरीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.